गट आणि गण त्या जिल्हा परिषद गट आणि त्यातले गण असं वाटप करणार आहोत. तर मी पहिला आपला जो जिल्हा परिषदचा निवडणूक विभाग आहे 34 पाऊल आणि त्याच्यातील गण आहेत त्यांचे चिन्ह वाटपाची प्रक्रिया सुरू करत आहोत. चिन्ह वाटप मध्ये सुरुवातीला राष्ट्रीय पक्षाचं मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्ष, त्यानंतर राज्यातील मान्यताप्राप्त राजकीय पक्ष, त्यानंतर अनोंदणीकृत राजकीय पक्ष आणि त्यानंतर अपक्ष अशा क्रमाने चिन्ह वाटप केलं जाईल. तर मी चिन्ह वाटप प्रक्रियेला सुरुवात करत आहोत. सर्वप्रथम निवडणूक विभाग 34 पाऊल मध्ये खोबरे विनायक नाथा यांना भारतीय जनता पार्टीचे कमळ चिन्ह देण्यात येत आहे. रमेश दामोदर पानसरे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस येथे हात चिन्ह देण्यात येत आहे. भाऊ बाबू आकडे यांना शिवसेना पक्षाचं धनुष्यबाण हे चिन्ह देण्यात येत आहे. ज्ञानेश्वर बाबू आखाडे यांना नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह देण्यात येत आहे. बलकवडे अविनाश लक्ष्मण यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं मशाल चिन्ह देण्यात येत आहे. वाळंज मिलिंद नंदकुमार यांना नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी घड्याळ हे चिन्ह देण्यात येत आहे. त्यानंतर 67 पौल या निर्वाचक गण म्हणजे पंचायत समिती गणाचं चिन्ह वाटप करत आहे. कंधारे पल्लवी अमित भारतीय जनता पार्टी कमळ, दातीर कविता काशीनाथ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हात हे चिन्ह देण्यात येत आहे. धमाले स्वाती संपत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल चिन्ह देण्यात येत आहे. काजल अंकुश मोरे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी यांना घड्याळ हे चिन्ह देण्यात येत आहे. कोमल गणेश वाशिवडे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांना तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह देण्यात येत आहे. स्वाती दत्ता वाशिवडे यांना शिवसेना पक्षाचे धनुष्यबाण हे चिन्ह देण्यात येत आहे. त्यानंतर पंचायत समिती निर्वाचक गण क्रमांक 68 आंबडवे मधील चिन्ह वाटप करत आहोत. खैरे सचिन आनंद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मशाल चिन्ह देण्यात येत आहे. धनवे प्रवीण अंकुश नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी घड्याळ हे चिन्ह देण्यात येत आहे. किसन रघुनाथ नागरे यांना शिवसेना पक्षाचे धनुष्यबाण हे चिन्ह देण्यात येत आहे. नवनाथ अनंता पालकर नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह देण्यात येत आहे. अशा पद्धतीने जिल्हा परिषद निवडणूक विभाग 34 पौल आणि पंचायत समिती मुळशी निर्वाचक गण 67 पौल आणि 68 आंबडवे या निवडणूक विभाग आणि गणाचं चिन्ह वाटप झालेलं आहे. त्यानंतर जिल्हा परिषद निवडणूक विभाग 35 हिंजवडी आणि त्या अंतर्गत येणारे पंचायत समिती निर्वाचक गण क्रमांक 69 मान आणि 70 हिंजवडी याचे चिन्ह वाटप आपण करत आहोत. जाधव राहुल बाळू भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा हात चिन्ह देण्यात येत आहे. शिवाजी राजाराम बुचडे भारतीय जनता पार्टी पक्षाचे कमळ हे चिन्ह देण्यात येत आहे. नागेश बबन साखरे यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मशाल हे चिन्ह देण्यात येत आहे. बाबासो उर्फ बाबासाहेब चंद्रकांत साखरे यांना शिवसेना पक्षाचे धनुष्यबाण हे चिन्ह देण्यात येत आहे. सागर दत्तात्रय साखरे यांना नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी चे घड्याळ हे चिन्ह देण्यात येत आहे. अंकुश राजाराम जगताप हे अपक्ष उमेदवार आहेत. त्यांनी 3 चिन्हाची मागणी केल्यानुसार प्रथम त्यांचा पसंतीक्रम चष्मा हे चिन्ह त्यांना देण्यात येत आहे. अंकुश राजाराम जगताप यांना चष्मा हे चिन्ह देण्यात येत आहे. जगताप तुमची आहे ना चष्मा बोला ना तुम्ही बोला तिथंच बोला. किती क्रमांक ते नाही प्रथम क्रमांक देतो आपण तुम्हाला उपलब्ध आहे ना ते दुसरं नसतं. जसं सिक्वेन्स दिला ना त्यानुसार तुमचा फर्स्ट क्रम पहिला जो प्राधान्यक्रम आहे ना तो दिला जातो. दुसरं कोणाचं नसेल तर आम्हाला नाही जाते ते तुम्ही जे पहिलं दिलं ना प्रिफरन्स त्याच्यानुसारच आपल्याला वाटप करता येते. पहिला पसंतीक्रम नुसार आपण देतो. पुढील उमेदवार अपक्ष उमेदवार आहेत. दत्तात्रय रामभाऊ चांदारे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केला आहे. त्यांचं प्रथम पसंती क्रमांकानुसार नारळ हे चिन्ह त्यांना देण्यात आहे. नारळ दत्तात्रय रामभाऊ चांदारे यांना नारळ हे चिन्ह देण्यात आहे. आहेत का? तुमचं काय म्हणणं आहे?
35 हिंजवडी निवडणूक विभागाचं चिन्ह वाटप झालेले आहे. आपण त्या अंतर्गत येणारे पंचायत समिती निर्वाचक गण 69 मानमधील चिन्ह वाटप आपण करत आहोत. पारखी युगंधरा नवनाथ यांना भारतीय जनता पक्षाचे कमळ हे चिन्ह देण्यात येत आहे. पारखी सीमा सूर्यकांत यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे हात हे चिन्ह देण्यात येत आहे. कल्पना प्रकाश बेगडे यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे मशाल हे चिन्ह देण्यात येत आहे. पायल प्रशांत रानवडे यांना शिवसेना या पक्षाचे धनुष्यबाण हे चिन्ह देण्यात येत आहे. शेळके मंदा कृष्णराव यांना नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी या पक्षाचे घड्याळ हे चिन्ह देण्यात येत आहे. रुपाली नवनाथ बोडके यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या पसंती क्रमानुसार पहिलं त्यांनी कमळ हे चिन्ह मागणी केलं होतं. कमळ हे चिन्ह मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्षाचे असल्यामुळे ते त्या उमेदवारांना वाटप झाल्यामुळे त्यांचा दुसरा पसंती क्रम जो आहे शिलाई मशीन, तर त्यांना हे शिलाई मशीन हे चिन्ह वाटप करण्यात येत आहे. शिलाई मशीन. नारळ हे चिन्ह गटामध्ये वाटप केल्यामुळे आपल्याला गणामध्ये ते वाटप करता येत नाही, मग आपल्याला तुमच्या शिलाई मशीन हे चिन्ह देण्यात येत आहे. त्यानंतर 70 हिंजवडी या गणातील निर्वाचित गणातील चिन्ह वाटप आपण करत आहोत. वाघमारे ऐश्वर्या प्रसाद यांना भारतीय जनता पक्षाचे कमळ हे चिन्ह देण्यात येत आहे. त्यानंतर निकिता नंदकुमार वाघमारे यांना नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी या पक्षाचे घड्याळ हे चिन्ह देण्यात येत आहे. निशा अशोक सपकाळ यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे मशाल हे चिन्ह देण्यात येत आहे. सई मयूर जाधव यांना वंचित बहुजन आघाडी यांना त्यांच्या प्रथम प्रसिद्धी क्रमानुसार गॅस सिलेंडर हे चिन्ह देण्यात येत आहे. अशा पद्धतीने 35 हिंजवडी निवडणूक विभाग व त्यानंतर येणारे निर्वाचक गण यातील चिन्ह वाटप प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यानंतर जिल्हा परिषद निवडणूक विभाग 36 पेरंगूट व त्याअंतर्गत येणारे निर्वाचक गण 71 पेरंगूट व 72 भूभाग यामधील चिन्ह वाटप प्रक्रिया सुरुवात करत. निवडणूक विभाग 36 पेरंगूट मध्ये आवाज भानुदास चंद्रकांत पानसरे यांना भारतीय जनता पक्षाचे कमळ हे चिन्ह देण्यात येत आहे. शांताराम बाजीराव निंबवडे यांना नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीचे घड्याळ हे चिन्ह देण्यात येत आहे. महादेव एकनाथ कोंढरे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे तुतारी वाजवणार माणूस हे चिन्ह देण्यात येत आहे. भाऊ पांडुरंग मरगडे यांना शिवसेना पक्षाचे धनुष्यबाण हे चिन्ह देण्यात येत आहे. माधवराव पांडुरंग शेळके यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मशाल हे चिन्ह देण्यात येत आहे. त्यानंतर पंचायत समिती निर्वाचक गण क्रमांक 71 पेरंगूट मध्ये आपण चिन्ह वाटप करत आहोत. महेश राजाराम वाघ भारतीय जनता पार्टीचे कमळ हे चिन्ह देण्यात येत आहे. निकटे सौरभ अर्जुन महाराष्ट्र निर्माण सेना रेल्वे इंजिन हे चिन्ह देण्यात येत आहे. रमेश चिंदू पवळे यांना नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीचे घड्याळ हे चिन्ह देण्यात येत आहे. रामदास उत्तम गोळे यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मशाल हे चिन्ह देण्यात येत आहे. राहुल दामोदर पवळे यांना नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह देण्यात येत आहे. शैलेश बाळासाहेब पांढरे यांना शिवसेना पक्षाचे धनुष्यबाण हे चिन्ह देण्यात येत आहे. त्यानंतर पंचायत समिती निर्वाचक गण क्रमांक 72 भूभाग मधील चिन्ह वाटप प्रक्रिया आपण करत आहोत. चौधरी नामदेव रामभाऊ यांना भारतीय जनता पार्टीचे कमळ हे चिन्ह देण्यात येत आहे. अनिल निवृत्ती पवार यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मशाल हे चिन्ह देण्यात येत आहे. दगडू नामदेव करंजावणे यांना नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह देण्यात येत आहे. राजेंद्र किसन दबडे यांना नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी या पक्षाचे घड्याळ हे चिन्ह देण्यात येत आहे. सुनीता उमेश उभे यांना शिवसेना या पक्षाचे धनुष्यबाण हे चिन्ह देण्यात येत आहे. सुभाष सखाराम कांबळे वंचित बहुजन आघाडी यांना त्यांच्या पसंती क्रमानुसार प्रथम पसंतीचे गॅस सिलेंडर हे चिन्ह देण्यात येत आहे. अशा पद्धतीने 36 पेरंगूट व त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समिती निर्वाचक गण 71 पेरंगूट व 72 भूभाग चिन्ह वाटप प्रक्रिया झालेली आहे. तसेच जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक मुळशी
मधील निवडणूक विभाग व निर्वाचक गण यातील चिन्ह वाटप प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. धन्यवाद.